जंगलामध्ये शिकार कोण करतंय? वाघ करतंय. आणि इथं शिकार कोण करतंय? तर मग आमच्यासारखे काही लोकप्रतिनिधी असेल, काही उद्योगपती असेल, काही अधिकारी असेल, ज्याला 4-4 लाख रुपये पगार असतं, त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसतं. आणि कोणाच्या हातातले पैसे घेतात अध्यक्ष महोदय? जो 8 तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी औलाद आहे. आमचा गरीब जेव्हा शाळेत जातं त्याची अवस्था काय? आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातं अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय? हे काँग्रेसमध्ये होतं आणि भाजपमध्ये तेच होतंय. बदललं काय तुम्ही? कुठे गेली तुमची मर्दांगी? कुठे गेली तुमची मर्दांगी? कष्ट करायचं, किती मेहनत करून आम्ही जगाचं. तुम्ही एसटीतला ड्रायव्हर असेल, कंपनीतला कामगार असेल, काम करणाऱ्या माणसाला आम्ही काय देतो? आम्ही मागितलं काय आणि आम्ही देतो काय याचं खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे. अधिक मेहनत करायची आणि पैसा काहीच भेटायचा नाही. अध्यक्ष महोदय, यावर कुठेतरी सगळ्या पक्षांना हा विचार केला पाहिजे का शेतात काम करणारा मजूर मार मार थकून काम करतं, त्याला हप्त्याचा एखादा बोनस तरी देतो का आपण? अध्यक्ष महोदय, त्या शेतामध्ये शेतकरी काम करून अपघातानं मरण पावला तर पैसे मिळतं, त्याला अपघाताचा निधी मिळतं. पण मजूर जेव्हा काम करतं अध्यक्ष महोदय, त्या मजुराला आपण एक खडकू सुद्धा देत नाही. शेतमजुरासाठी एकही योजना नाही. अधिक काम करणारा वर्ग आहे. तुम्ही 47च्या डिग्रीमध्ये 80मध्ये काम करत असताना अध्यक्ष महोदय हरणाची पाठ काळी होतं. आणि अशा वेळेस काम करणाऱ्या त्या मजुराला काय दिलं आम्ही? म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही? अध्यक्ष महोदय, यामुळे जो असंतोष आणि निराशा जे येतंय, श्रममूल्यच जर आम्ही खतम केलं, श्रमच शिल्लक ठेवलं नाही, काम करणाऱ्यासाठी काही ठेवलंच नसेल तर काम करणार कोण? अध्यक्ष महोदय, त्या 45 मजल्याच्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या मजुराची छाती मोजली पाहिजे ना अध्यक्ष. त्याच्यासाठी काय आमच्याकडे अध्यक्ष महोदय? आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अतिशय जोखीम घेणाऱ्यासाठी आमच्याकडे खडकू द्यायला व्यवस्था नाही आहे. आणि मात्र आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का नको त्या योजना, न मागणाऱ्या योजना आम्ही जाहीर करतो. याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय. तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक, आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक आहे. रोज खाण्यात आम्हाला 4 दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय. तो बिमार पडला तर त्याची अवस्था आहे. आणि कष्ट करून उपाशीसाठी 5 लाख फक्त. मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय, या दोन्ही पक्षांना कुठलाही पक्ष असू द्या, इथं व्यवस्था काय निर्माण केली? मुस्लिम खतरे में, हिंदू खतरे में. इथं ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय. पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय, या देशामध्ये विषमता का वाढते अध्यक्ष महोदय? का त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक. प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय, हाती काही सापडायचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा. एका गोदरेज जोड 3000 एकर जमीन आहे मुंबईमध्ये, कोणी बोलायला तयार नाही आहे. इथं पाय आवरून आम्ही घरात झोपायला व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, याकडे कोण लक्ष देणार आहे? आमचा गरीब जेव्हा शाळेत जातं त्याची अवस्था काय? आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातं अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय? हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही, पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, खरा गरीब, खरा कष्टकरी मागं पडते. अध्यक्ष महोदय, इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि आता भाजपचं आहे. सन 2000 ते 2017च्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचं मिनिमम अध्यक्ष महोदय 2000 ते 2017 17 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 45 लाख कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं झालं. 45 लाख कोटीचं. हे माझ्या आकडे नाही आहे. जे व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती, हे बदलत नाही. आणि अध्यक्ष महोदय, इंग्रजांनी 200 वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं 17 वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपत्यांनी लुटलं शेतकऱ्यांना. लूट कोणाची होती अध्यक्ष महोदय? जो कमजोर आहे. जंगलामध्ये शिकार कोण करतंय? वाघ करतंय. आणि इथं शिकार कोण करतंय? तर मग आमच्यासारखे काही लोकप्रतिनिधी असेल, काही उद्योगपती असेल, काही अधिकारी असेल, ज्याला 4-4 लाख रुपये पगार असतं, त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसतं. आणि कोणाच्या हातातले पैसे घेतात अध्यक्ष महोदय? जो 8 तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी औलाद आहे. अध्यक्ष महोदय, ही लूट थांबली पाहिजे. तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, साधा 48 तासाच्या आत आमच्या हरिभाऊ पिंपळेनं सांगितलं, 48 तासाच्या आत जर डीपी दुरुस्त करून दिली नाही, मला खरे मर्द असेल तर सांगा, 48 तासाच्या आत डीपी दुरुस्त होते अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातली? नितीन भाऊ, तुम्ही विद्युत ऊर्जा मंत्री होते, एक कारवाई नाही अध्यक्ष महोदय. एक आकोला टाकलं तर अर्ध्या तासात कारवाई होते. आमचा नियम आहे ना, आम्ही कायदा केला ना अध्यक्ष महोदय, का 48 तासाच्या वरतेच जर डीपी लावली तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. एक कारवाई सांगा महाराष्ट्रात.
कोई मर्द नहीं बचा है अध्यक्ष महोदय. आणि मग अशा व्यवस्थेच्या विरोधात लढणार कोण अध्यक्ष महोदय? आपण आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय 100 कोटीहून अधिक कर्ज असणाऱ्या 264 कंपन्याचं 1,23,432 कोटी माफ केले. कुठे बोंब नाही आहे, कुठेच बोंब नाही. आणि आमच्यासाठी ह्या तुटपुंजा योजना आणतोय, दुर्लक्ष करण्याचं काम करतोय आपण अध्यक्ष महोदय. हे ह्या 100 कोटी अध्यक्ष महोदय 100 कोटीहून अधिक कर्ज असलेल्या कंपन्या कोणाच्या आहे, कोणाला त्यांनी हे केलं हे तर आम्ही हद आहे. आता विजयभाऊनं मार भाषण केलं, हमीभाव द्या हमीभाव द्या. स्वामीनाथन तुम्ही 2004 मध्ये स्थापित केला, 2006 मध्ये पूर्ण केला. काँग्रेसमध्ये ही मर्दांगी कहाणी आली, का बरं मान्य केला नाही तुम्ही स्वामीनाथन? अरे या देशामध्ये कर्मचारी अधिकाराचा 7वा वेतन आयोग मान्य केला आपण, 1 पासून तर 7 पर्यंत केले. आता 8वा आयोग मान्य करण्याची तुमची तयारी आहे. आमचा स्वामीनाथन धूळ खात का पडला हा काँग्रेसवाल्यांसाठी मला सवाल आहे. अध्यक्ष महोदय 2003 मध्ये धानाचं राज्य सरकारनं शिफारस केली 850 रुपयाची 2003 मध्ये. हमी भावचं बोलतोय, जे आमचे विजयभाऊ बोलत होते त्याच्याबद्दल बोलतोय. 850 रुपये. केंद्राने किती भाव केले? 15% नफा धरून भाव भेटत नाही जाधव साहेब, 15% नफा नाही, लॉस मध्ये विकावं लागतं आम्हाला. हे काँग्रेसमध्ये होतं आणि भाजपमध्ये तेच होतंय. बदललं काय तुम्ही? कुठे गेली तुमची मर्दांगी? अध्यक्ष महोदय 850 राज्यानं शिफारस केली 2003 मध्ये आणि केंद्रानं जाहीर केले 360, 500 रुपयाची तफावत. मग 15% नफा धरून भाव कुठं भेटला अध्यक्ष महोदय? घाट्यात विकावं लागतं. हेच धानाचं आहे. तुरीमध्ये तेच झालं, 1300 रुपये कमी भावानं अध्यक्ष महोदय तूरमध्ये. 2003 वाचून दाखवतोय अध्यक्ष महोदय. 1869 राज्यानं शिफारस केली, 1869 भाव 15% नफ्यानं भेटले पाहिजे. 15% नफा जर माझ्या शेतकऱ्याला भेटायचा असेल तर अध्यक्ष महोदय केंद्रानं हमीभाव जाहीर करताना 1869 भेटले पाहिजे. पण केंद्रानं जाहीर केलं जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि तेव्हा त्यांनी जाहीर केलं 500 रुपये. 1300 रुपयाचा घाटा एका क्विंटल माग आहे. तुम्ही 6000 देता म्हणता, लुटता किती? तुमच्या बजेटमध्ये आमच्यासाठी ठेवलं किती? टाटा बाटा वाटा कुठं आहे? ते गाणं आमच्या विदर्भातल्या एका कवीनं लिहिलं होतं. टाटा बाटा सांगा आमचा वाटा कुठं आहे? वाटा कुठं आहे अध्यक्ष महोदय? 3 लाख अधिकारी कर्मचाऱ्यासाठी 3 लाख कोटी खर्च करतो 20,000 कर्मचाऱ्यासाठी, 20,000 कर्मचाऱ्यासाठी. आणि आमच्यासाठी तुम्ही फक्त 45,000 कोटी दिले. तुम्ही या योजना वाचून दाखवले ना अध्यक्ष महोदय? नमो शेतकरी, पीक विमा, गोपीनाथ मुंडे अपघात योजना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी, नानाजी देशमुख योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी सिंचन प्रकल्प, शेती ऊर्जा, 45, पण 30,000 कोटी पकडा. 8, 4, 5 कोटी शेतकऱ्यासाठी तुम्ही 25,000 कोटी बजेटमध्ये ठेवताय आणि 20 लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही 3 लाख कोटी ठेवताय. त्या अपंगाला 5% कर्ज आम्ही पाहतो निधी ठेवला पाहिजे, तुम्ही देतच नाहीये. 1,000 कोटी ठेवले. कायदा काय म्हणतं? बजेटच्या 5% खर्च दिव्यांगांसाठी झाला पाहिजे, 25,000 कोटी भेटले पाहिजे. नाही देत अध्यक्ष महोदय. आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय शेवटचे भाव असतो. अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि बीजेपीच्या राज्यात सुद्धा तेच आहे, काही वेगळं नाही आहे. आणि मला लोक अपक्ष याच्यासाठी निवडून देतं का तू बोलला तरी पाहिजे, कारण सगळे पक्षासाठी बोलतोय. मला तर शेतकऱ्यासाठी बोलायला लागेल का नाही अध्यक्ष महोदय? आणि म्हणून 2022 मध्ये 2021-22 सांगतोय, 2022-23 भावच जाहीर केले नाही. 2021 मध्ये 4,019च्या भावाची शिफारस केली धानाची. 4,000, 15% नफा धरून. भास्करराव तुमच्या भागात धान होते आणि इकडे गडचिरोलीला होते. सगळे कोकणी लोक आहे बिचारे, सगळे शेतकरी प्रचंड मेहनत करतोय. टोंगायभर पाणी जेव्हा पाय जमिनीत जातं तेव्हा ते धान उत्पादन होतंय. 4,019 केंद्राने जाहीर काय केलं? 1940. कितीचा फरक आहे? 2,000चा फरक आहे अध्यक्ष महोदय. आता तुरीचे भाव 6,750 आणि केंद्राने जाहीर केले 5,000. 1,700 रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय. एका क्विंटल मागे 1,700. एका एकरामध्ये 10 क्विंटल तूर पकडली तर आम्ही जर पकडलं अध्यक्ष महोदय तर 20,000चं नुकसान झालं. 6,000 तुम्ही सन्मान निधी का देताय? काय गरज आहे भीक द्यायची? आमची तुमच्याकडे आहे. किती लुटायचं तुम्ही? लाज वाटत नाही असा शब्द वापरता येत नाही, पण मला लाज वाटते ना अध्यक्ष महोदय. त्याचं काय अध्यक्ष महोदय? सोयाबीनचं 6,234 2021 मध्ये राज्य सरकारनं शिफारस केली, मीनी केली अध्यक्ष महोदय 6,234 आणि केंद्रानं जाहीर केले 3,950. 3,000चा फरक आहे सोयाबीनचा. सोयाबीनचं तर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा 2021ला आम्ही जेव्हा आयात शुल्क 35% लावलं तेव्हा आमच्या मे महिन्यात सोयाबीनले भाव होतं 8,150. ते आमचे विजयभाऊ म्हणत होते का भाव वाढले 6%. वाढले नाही, कमी झाले. अध्यक्ष महोदय मे महिन्यात 8,150 तेव्हा
तेलावर आयात कर लावला होता आपण 35%, आणि जसा आयात कर कमी केला अध्यक्ष महोदय तसे भाव झाले मे महिन्यात 2024 मध्ये 4600. आम्ही तेल आयात केलं, भाव पाडण्याचं षडयंत्र आखलं, खाणाऱ्याचा विचार झाला, पिकवणाऱ्यावर तलवार चालवण्याचं काम केलं सरकारनं. आम्ही चूप बसतो कारण आम्हाला तिकीट पाहिजे, तिकीट नाही दिली तर आम्ही निवडून येत नाही. पण तो मत मारणारा हे पाहत नाही, त्याच्या जेव्हा डोक्यात हे येईन ना तेव्हा तिकीट नाही देणार, दणके देणार. अध्यक्ष महोदय हे बाजारपेठातला कांद्याचा भाव, आता कांद्याचं काय केलं अध्यक्ष महोदय? नाफेडनं कांदा खरेदी केला, अर्धा अधिक चौकशी करा, नाफेडनं अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष महोदय. काय परिणाम झाले अध्यक्ष महोदय? म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी, भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून नाफेडनं हस्तक्षेप केला, पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष महोदय. नाफेडचा कांदा देशांतर्गतच्या बाजारपेठमध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडमुळे बाजार पडला, बाजार वाढायला पाहिजे नाफेडनं, पाडला तो नाफेडनं. प्रचंड भ्रष्टाचार. शेतकऱ्याचा कांदा राहिला, व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला, आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष महोदय. यावेळेला आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली. अब आएगी मजा. आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिले सांग, दिले नसेल तर नका मारू मत, नाही देणे का मत उसको. बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं भाव देतं अध्यक्ष महोदय. बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो, म्हणजे नाफेडला हस्तक्षेप करायला सांगितलं आणि नाफेडच जर कमी भाव देत असेल तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही.